नमस्कार श्रोते हो, आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये मी तेजा दुर्वे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सध्या ढगफुटी आणि अतिवृष्टीच्या वाढत्या प्रमाणामुळे महापूर, भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचं प्रमाण आणि त्यामुळे होणारी अपरिमित जीवितहानी यांचं प्रमाण अतिशय वाढलंय. ढगफुटी आणि अतिवृष्टी यापुढे अपवादात्मक न समजता नित्याचंच होणार आहे की काय, अशी ही शंका व्यक्त केली जाते. त्यामुळेच अशा प्रकारच्या नवीन नैसर्गिक आपत्तींसाठी आपण सज्ज असणं कधीही फायद्याचंच आहे आणि गरजेचं सुद्धा आहे. तर मंडळी, या अशा प्रकारच्या नैसर्गिक असमतोलासाठी बांबू पिकाच्या लागवडीतून नैसर्गिक उपाय साधता येईल का, याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. खरं तर मंडळी, बांबूचे बहुविध उपयोग आहेत, जसे की डोंगर उतारावरील किफायतशीर बांबू लागवड, हस्तकला उद्योग, बांधकाम उद्योग यामध्ये बांबूचे असणारे अनेक उपयोग याविषयी आपण एका विशेष मालिकेच्या माध्यमातून माहिती घेतलेली आहे. या मालिकेसाठी बांबू पिकाचे अभ्यासक आणि तज्ज्ञ अरुण वांद्रे सर आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभले होते. आजही या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि सखोल चर्चा करण्यासाठी ते आपल्या स्टुडिओमध्ये उपलब्ध आहेत. त्यांचं स्वागत करूया. सर, नमस्कार. नमस्कार. तर कोल्हापूर जिल्ह्याच्या अनुषंगानं विशेष करून जर आपण चर्चा केली तर आपल्या जिल्ह्यातील पूरबाधित क्षेत्र 35,000 हेक्टर पेक्षा सुद्धा जास्त आहे आणि यंदाचा पूर हा महापूर होता. दीर्घकाळ 20 ते 22 दिवस पाणी महापुराचं शेतामध्ये आणि पूरबाधित क्षेत्रामध्ये साचलेलंच होतं. आणि सर, नुकसान पातळी जी आहे तिचा जर विचार केला तर ती 50% सुद्धा जास्त होती. म्हणजे शेतकऱ्यांचा जो दृष्टिकोन आहे त्याविषयी जर आपण विचार केला तर ऊस पिकाला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे किंवा प्राधान्य दिलं जातं, कारण ते नगदी पीक आहे. या अनुषंगानं सुद्धा बांबू लागवड आणि पूरबाधित क्षेत्रामधील बांबू लागवड ही व्यावसायिक वनशेती या दृष्टिकोनातून कशा प्रकारे किफायतशीर संधी म्हणून ओळखली जाऊ शकते किंवा आपल्याला फायद्याची ठरू शकते, याविषयी आज आपण आपल्या शेतकऱ्यांना आणि आपल्या श्रोत्यांना मार्गदर्शन करूया. तर पूरबाधित क्षेत्रामध्ये पूर आल्यानंतर पिकांमध्ये कुठल्या प्रकारच्या समस्या जाणवतात? तसं पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्याचा आपण विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यात प्रामुख्यानं आपल्याला 2 भाग करता येतील. एक आहे पूर्व भाग कोल्हापूर जिल्ह्याचा आणि दुसरा पश्चिम भाग आहे. तर पूर्व भागामध्ये साधारण आपण विचार केला तर शिरोळ, हातकणंगले, कागल, करवीर आणि गडिंग्लज असे तालुके हे आपल्याला पूर्व भागामध्ये येताना दिसतात. आणि पश्चिमेमध्ये विचार केला तर सगळे पर्वतीय किंवा डोंगराळ भागातले सह्याद्रीच्या कुशीत बसलेले तालुके, शाहूवाडीपासून ते चंदगडपर्यंत असे वेगवेगळे तालुके आपल्याला पाहायला मिळतील. तर या ठिकाणी समस्या दोन्ही भागामध्ये समस्या वेगवेगळ्या आहेत. की जसं पूर्व भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की दीर्घकाळ पाणी शेती पिकामध्ये तुंबून राहतं आणि त्याच्यामुळे त्याची उंची पण खूप असते आणि तिथं हा सपाट भूप्रदेश असल्यामुळं पाण्याचा विसर्ग हा हळूहळू होताना दिसतो आणि त्याच्यामुळं काय होतं की पिकांना प्रकाश संश्लेषण करता येत नाही, त्याच्यावरती मातीचे कण साचून राहतात आणि पीक ते बाधित होऊन जातं. खालची बरेच दिवस पाणी साचून राहिल्यामुळं मुळांची कूज मोठ्या प्रमाणात होते आणि ते पूर्ण पीक हे नापीक होऊन जातं किंवा नष्ट होऊन जातं. अशा या समस्या आपल्याला पूरबाधित क्षेत्रामध्ये पाहायला मिळतात की ज्याच्यातून आपल्याला पूर ओसरल्यानंतर ही पिकं पुन्हा उभं राहण्याच्या परिस्थितीमध्ये नसतात आणि तो पूर्ण हंगाम शेतकऱ्यांचा नुकसान होऊन जातो. तर कोल्हापूर जिल्ह्याचा पूर्व भाग जो आहे हा जास्त प्रमाणात पूरबाधित क्षेत्रामध्ये येतो. त्याचप्रमाणे पश्चिम भाग जो आहे या भागामध्ये शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड असे डोंगराळ प्रदेश आहेत आणि इथली माती जी आहे ती लाल तांबूस माती आहे. मध्यम पूरबाधित क्षेत्रामध्ये हा जो प्रदेश आहे तो येतो. तर एकूणच कोल्हापूर जिल्ह्यामधील जे पूरबाधित क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये पूर आल्यानंतर तिथल्या पिकांमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या समस्या आढळून आल्या? आता पश्चिम भागातला जर आपण विचार केला तर तिथं एकतर काय की जमिनीला थोडासा उतार आपल्याला दिसतो. म्हणजे नदीकडेला जे क्षेत्र येतं त्यामुळे तिथं उताराची जमीन असल्यामुळं तिथं पाणी सहसा जास्त वर नदीतून बाहेर जास्त पडत नाही आणि जरी पडलं तरी तिथला जो विसर्ग जोरात होत असल्यामुळं तिथं आपल्याला लवकर पाण्याचा विसर्ग होताना दिसतो. तर तिथं जी काही पिकं आहेत तिथं प्रामुख्यानं भात शेती ही मोठ्या प्रमाणात आहे. दुसरं असं की भुईमूग काही प्रमाणात तिथं लागवड आपल्याला दिसते आणि इतर ठिकाणी मग जवळजवळ मुख्य पीक म्हणून तिथंही पश्चिम भागामध्ये आपल्याला ऊस पीक बाधित झालेलं दिसतं. आता कसं आहे की पूर्व भागामध्ये ऊस पीक हे अडसाली पीक म्हणून लागवड होताना दिसते.
तिथं आपल्याला ह्या पश्चिम भागामध्ये पूर्व हंगामी किंवा सुरू लागवड असल्यामुळं तिथं ऊसाचं बाधित होण्याचं प्रमाण जास्त असतं आणि एकदा का ऊसाच्या सुरळीमध्ये पाणी गेलं, पुराचं पाणी, की ती पूर्ण सुरळीच कुजायला लागते आणि तिथं पूर्णपणे ऊसाची वाढ ही आपल्याला खुंटलेली दिसते. म्हणजे ऊस पीक जे प्रामुख्याने नगदी पीक आहे आपल्या भागातलं, त्याच्यावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम आढळून येतात पूरबाधित क्षेत्रामध्ये. तर पूर ओसरल्यानंतर मग काय समस्या होतात? जसं की पूर आलेला असताना एकतर तिथं आपल्याला पाणी साचून राहतं, त्याच्यावरचे मातीचे कण पाण्यामध्ये जे असतात ते सगळे मातीचे कण पिकावरती, पानांवरती बसतात आणि त्याच्यामुळं प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिस होत नाही आणि खाली जमिनीमध्ये पाणी भरपूर असल्यामुळं इल्ड अँड कंडिशन म्हणता येईल की त्यामुळं तिथं मुळांची कूज व्हायला लागते. हे एकदा का पाणी ओसरलं की अशी जी काही कुजलेली पिकं आहेत ही कुजायला लागतात आणि तिथं दुर्गंधी यायला लागते की तिथं शेतामध्ये शेतकऱ्याला सुद्धा जाता येत नाही अशी परिस्थिती असते. दुसरं असं की ही कुजलेली पिकं ही जमिनीवरती भुईसपाट अवस्थेत अशी बसलेली असतात किंवा पडलेली असतात आणि त्याच्यामुळं त्याच्यातून व्यवस्थापन करून त्या पिकाला पुन्हा उभं करणं ही एक मोठे कठीण काम असते आणि अशा ठिकाणी तिथं काम करणं शक्यच होत नाही. त्यामुळे तो हंगामच त्या पिकाचा निघून जातो. खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्या शेतकरी बंधू भगिनींना सहन करावं लागतं. बांबू पीक जे आहे ते नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी खूप समर्थ आहे अशी एक बांबूची ओळख आहे. तर पूरबाधित क्षेत्रामध्ये आणि विशेष करून आपला जो जास्त पूर्व आणि पश्चिम भाग जो आहे कोल्हापूरचा, यामध्ये बांबू लागवडीचा काही उपयोग होऊ शकतो का, ज्या भागात आता ऊसाचं प्रमाण जास्त आहे? आपल्या ह्या पूर्व भाग आणि पश्चिम भागामध्ये तर पारंपरिक पद्धतीनं काही शेतकऱ्यांच्या बांधावरती किंवा नदीकाठानं आपल्याला बांबू शेती किंवा बांबूची बेटं पाहायला मिळतात. ही पारंपरिक पद्धतीनं लागवड केलेली आहेत की तिथं पूरबाधित होऊ नये किंवा नदीचा प्रवाह खंडित व्हावा या दृष्टीनं तिथं काही शेतकऱ्यांनी बेटं लावलेली आहेत बांधाच्या कडेनं. पूर्व भागामध्ये अशा प्रकारची लागवड खूपच कमी आहे आणि त्याच्यामुळं काय की पूर्व भागामध्ये आपल्याला ही लागवड वाढणं हे खूप गरजेचं आहे की जेणेकरून तिथं ऊस पिकामुळं आपल्याला नुकसान व्हावं लागतं. तिथं एकतर म्हणजे मजूर टंचाईचा खूप मोठा प्रश्न आहे आणि ती शेती जसं की पूर्वी एक पैरेकरी असायची आणि ती शेती करत होते, पण आजकाल असं झालेलं आहे की हे पैरेकरी सुद्धा मिळत नाहीत, वाटणीनं करायला सुद्धा कोण पुढे येत नाही. कारण ही पूरबाधित क्षेत्र जे आहे ह्या पूरबाधित क्षेत्रामध्ये ह्या समस्या खूप निर्माण व्हायला लागल्यात अलीकडच्या काळामध्ये आणि तिथं मग आपल्याला बांबूसारखा हा वनशेतीच्या माध्यमातून कमी मजुरांमध्ये, कमी कष्टामध्ये आपल्याला दीर्घकाळ उत्पन्न घेता येईल असा एक सशक्त पर्याय आपल्याला ह्या शेती पीक पद्धतीमध्ये बदल करण्याच्या दृष्टीनं शेतकऱ्यांनी विचार करायला हवा. पण ऊसाकडे ज्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं की खूप लवकर आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळतं, मग बांबू पीक लागवड सुद्धा तुलनात्मक दृष्ट्या तितकीच किफायतशीर ठरू शकते का? तेवढ्याच मोठ्या प्रमाणात शाश्वत उत्पादन आपल्या शेतकरी बांधवांना मिळू शकेल का? तुमचा प्रश्न अतिशय चांगला आहे आणि सुंदर आहे. कारण कसं असतं की शेतकऱ्याला आपण जे काही पीक घेणार आहे त्याच्यातून उत्पन्न काय मिळणार आहे आणि त्याच्यातून आपल्याला अर्थार्जन कसं होईल हे खूप महत्वाचं असतं. जसं की ऊस पिकामध्ये आपल्याला एका वर्षातच आपल्याला उत्पन्न येताना दिसतं, तसं बांबू पिकाचा जर विचार केला तर बांबू पिकाची पहिली 3 वर्षांची ही प्राथमिक अवस्था असते आणि त्याच्यानंतर मग तो उत्पादनक्षम होण्यासाठी 3 वर्ष जावी लागतात. 3 वर्षांनंतर तो उत्पादनक्षम बनतो आणि किफायतशीर उत्पादन येण्याच्या दृष्टीनं 4थ्या वर्षापासून बांबूमधून आपल्याला किफायतशीर उत्पादन ह्या ऊस पिकाप्रमाणेच घेता येणार आहे आणि त्यासाठी आपल्याला 3 वर्ष त्याच्यामध्ये काही आंतरपिकं किंवा असं काही नियोजन जर केलं आपण एक पहिली 1-2 वर्ष, तर आपला जो काही बांबू पीक लागवड केल्यानंतर जो काही 3 वर्षाचा जो मोठा कालावधी खंड पडणार आहे उत्पन्नाच्या दृष्टीनं, तो काही प्रमाणात शेतकऱ्यांना भरून काढता येणार आहे तो पहिल्या 2 वर्षामध्ये आणि मग 3ऱ्या वर्षानंतर याचं उत्पादनाला सुरुवात होईल. पण बांबू लागवड ही जसं की वार्षिक पीक पद्धत नाही आहे, तर ही एक बहुवर्षीय पीक पद्धत आहे की ज्याच्यामध्ये आपण एकदाच लागवड करतो आणि आपण पुढची 5-50 वर्ष त्याच्यातून उत्पादन घेण्याचं उद्दिष्ट ठेवतोय. जसं की ऊस पिकामध्ये आपण दर 2 ते 3 वर्षांनी आपल्याला पुन्हा लागवडीचा पैसा खर्च करावा लागतो आणि त्याच्यासाठी बरंचसं आपल्याला मेहनत करावी लागते, पैसे खर्च करावे लागतात. एका एकरसाठी शेतकऱ्यांना लावण करायचं असेल तर 35,000 ते 40,000 रुपये दर 3 वर्षांनी खर्च करावे लागतात आणि शेतीतल्या निविष्ठांचे किमती ह्या वाढतच चाललेल्या आहेत आणि त्याच्यामुळं ही लावण खर्च हा दरवर्षी न परवडणारा झालेला आहे. तर अशा ठिकाणी एवढा खर्च करून जर का पूरबाधित हे क्षेत्रातून उत्पन्न नाही मिळालं तर पूर्णपणे नुकसान होतं. तर तसं बांबू पिकामध्ये एकदाच आपण लागवड करताना खर्च करायचा आहे आणि पुढं
दूरदृष्टिकोन हा 50 वर्षाचा ठेवून ही वनशेती करायची आहे. उत्पादन खर्चाच्या दृष्टिकोनातून बांबू किफायतशीर दिसून येत आहे, पण बांबूचं उत्पादन केल्यानंतर त्याची विक्री करण्यासाठी सुद्धा अशाच संधी उपलब्ध आहेत का? हां, जसं की आपण विचार करतो की ऊस पिकामध्ये जसं आपल्याला कारखाना आणि साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेवा सुविधा उपलब्ध आहेत आणि तिथे एक खात्रीची बाजारपेठ उपलब्ध आहे शेतकऱ्यांच्यासाठी, तसं बांबू पिकांच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हा हा काही प्रमाणात विचार केला तर बांबूची बाजारपेठ इथं मागच्या 20-25 वर्षापासून तशी डेव्हलप झालेली आहे. बरं. दुसरं असं की आपल्या ह्या काही खेड्यापाड्यामध्ये काही छोटे मोठे व्यापारी आहेत आणि ते व्यापारी शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन ह्या अशा प्रकारच्या सुविधा म्हणजे बांबू तोडणी, काढणी आणि त्याची विक्री, विल्हेवाट ह्या करण्यामध्ये बरेचसे व्यापारी ह्या पश्चिम कोल्हापूर भागाच्या ज्या कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम तालुके आहेत त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असे छोटे मोठे व्यापारी आहेत. दुसरं असं की आपल्या कोल्हापूर शहरामध्ये 2 प्रकारचे बांबूचे बाजार भरले जातात. एक आहे ते कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्या शाहू मार्केट यार्डमध्ये, तिथं बांबू जी आवक होते तिथं मेसकाठी हा जो मानगा नावाचा जो बांबू आहे त्याची विक्री आणि तिथं लिलाव हा सौदा हा पद्धतीनं तिथं विक्री उलाढाल होताना दिसते. दुसरं असं की टिंबर मार्केट जे आहे कोल्हापूरचं, ह्या टिंबर मार्केटमध्ये काटेरी कळक जो बांबू येतो, कणक बांबू म्हणता येईल तिला, किंवा असा हा काटेरी बांबू हा तिथं वेगळी त्याची बाजारपेठ आहे आणि अशा 2 पद्धतीच्या ह्या बाजारपेठ आहेत. दुसरं असं की गडिंग्लज आणि आजरा चंदगड ह्या भागासाठी सुद्धा गडिंग्लज, संकेश्वर आणि बेळगाव भागामध्ये बाजारपेठात उपलब्ध आहेत आणि त्या ठिकाणी ही कितीतरी वर्षापासून आपल्या तालुक्यातला किंवा आपल्या जिल्ह्यातला बांबू हा मोठ्या प्रमाणात तिकडे जातोय आणि त्याच्यातून शेतकऱ्यांना पैशाचं स्वरूपात उत्पन्न मिळतंय. बर. आता सर, आपले शेतकरी बंधू भगिनींनी समजा म्हणजे पीक विविधतेच्या दृष्टिकोनातून सुद्धा ऊस पिकाच्या ऐवजी बांबू पिकाला प्राधान्य देण्याचं ठरवलं तर त्यांना कुठल्या गोष्टींचा विचार करावा लागेल आणि यामध्ये मुख्यत्वे करून शासकीय बंधन किंवा शासकीय नियम काही आहेत का, ज्याविषयी आपल्या शेतकऱ्यांना माहिती असणं गरजेचं आहे? बरोबर. जसं की बांबू हे एक वनक्षेत्रातीलच वनस्पती आहे आणि त्याच्यावरती जसं की इतर काही वन कायद्याचे जे नियम होते हे बांबूला सुद्धा काही प्रमाणात लागू होते यापूर्वी, पण वर्ष 2018 मध्ये हा संपूर्ण देश पातळीवरती याच्यामध्ये आमूलाग्र असा क्रांतिकारक निर्णय हा केंद्र सरकारनं आणि महाराष्ट्र सरकारनं घेऊन याच्यामध्ये बांबूला वन कायद्यातून मुक्त केलेला आहे आणि त्याच्या लागवडीसाठी, त्याची तोडणी करण्यासाठी, त्याची वाहतूक करण्यासाठी असे कोणत्याही प्रकारचे सरकारी निर्बंध हे आता राहिलेले नाही आहेत. त्याची लागवड आपण पीक म्हणून आपल्या शेतामध्ये करू शकतो आणि आपल्या इच्छेनुसार आपण त्याला तोडून त्याची विक्री, बाजारपेठ आपण शोधून त्याच्यामध्ये त्याची विल्हेवाट लावायला आपल्याला काहीच अडचण नाहीये. बर. बांबूच्या कुठल्या जाती लागवडीसाठी उपयुक्त आहेत? जसं आपण विचार केला की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण जर का पूरबाधित क्षेत्रामध्ये जर लागवड करायची झाल्यास आपल्याला एक विचार करावा लागेल की ही जसं की आपल्याकडे कोणतीही पिकांची लागवड किंवा झाडं लावायचा विचार केला तर आपल्याला समोर येतो तो पावसाळा. पावसाळ्याच्या सुरुवातीला आपण शक्यतो वृक्ष लागवड किंवा आपल्या शेतामध्ये काही फळझाडं लावायची असतील तर ती आपण लावत असतो. तर त्या पद्धतीनं आपण पूरबाधित क्षेत्रामध्ये जूनमध्ये ही आपल्याला लागवड करता येणार नाहीये. तर साधारण पूर ओसरल्यानंतर म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हे 3 महिने ह्या पूरबाधित क्षेत्रामध्ये लागवड करण्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचे महिने आहेत आणि तिथं आपल्याला एकदा का आपण लागवड केली की पुढच्या वर्षाचा पूर येण्याचा जो कालावधी आहे तो जवळजवळ 10 महिन्यांचा कालावधी ते 11 महिन्यांचा कालावधी आपल्याला मिळतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला एका विशिष्ट पातळीवरती या बेटांची वाढ करून घेता येते आणि त्याच्यामुळं आपण साधारण पावसाळा संपत येताना आपण जर का लागवड केली तर ही फायदेशीर ठरणार आहे. बर. म्हणजे हे एक बांबू पिकाच्या बाबतीत लक्षात ठेवण्यासारखी किंवा सावधगिरी बाळगण्याची गरज आहे की पूर ओसरल्यानंतर बांबू पिकाची लागवड करणं गरजेचं आहे. बांबूची जी रोपं असतात लागवडीसाठी निवड करणार आहे ज्या रोपांची, त्यांची गुणवत्ता कशी ओळखायची? आता जसं की बांबूची रोपं आणि बांबूच्या जातीबद्दल आपण आता बघूया की बांबूची रोपं जी आहेत ही आपण साधारण एक आपल्याकडे ज्या काही बांबू बोर्डानं जे काही निर्धारित केलेल्या ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये बांबोसा बल्कोवा ही टिश्यू कल्चरपासून तयार केलेली जात आहे. दुसरी बांबोसा टुल्डा ही सुद्धा टिश्यू कल्चरपासून तयार केलेली जात आहे.
तिसरी जी आहे जात ती बांबोसा न्यूटन्स, ही पण टिश्यू कल्चरपासून तयार केलेली जात आहे. त्याच्यानंतर बर्मा बांबू हा आपल्याला आपले जे तालुके जे आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे पश्चिम तालुके पर्वतीय भागामध्ये या ठिकाणी आपल्याला बर्मा बांबू हा जो बांबू आहे, डेंड्रोकॅलामस ब्रँडिसी असं त्याचं बॉटॅनिकल नाव आहे, तर तो बांबू आपण तिथं लागवड करण्याच्या दृष्टीने विचार करू शकतो. त्याच्यानंतर पारंपरिक आपल्याकडं जी बांबूची काठी पाहायला मिळते, आपण गुढीपाडव्याला जी काठी वापरतो किंवा बुरुड लोक जे काही छोटे छोटे आपल्या वस्तू बनवतात त्याच्यासाठी उपयोगात असलेली जात म्हणजे त्याला आपल्या भाषेमध्ये कोल्हापूरमध्ये त्याला आपण मेसकाठी म्हणतो, गगनबावड्यामध्ये त्याला चिवा म्हणतात, किंवा आपण आजरा चंदगड भागात गेलो तर त्याला मानगा म्हटलं जातं. तर ही मानगा जी जात आहे ती सिडॉक्सिटेनंथेरा स्टॉक्सी असं त्याचं बॉटॅनिकल नाव आहे. तर ह्या जाती आपल्याला लागवडीच्या दृष्टीनं इथं विचार करायला हरकत नाही. त्याच्यानंतर मानवेल ही एक जात आहे की ही मानवेल जातसुद्धा आपल्याला ह्या लागवडीसाठी आपल्याला विचार करायला हरकत नाही. दुसरं असं की आपण ज्या पारंपरिक पद्धतीनं जी पावसाळा सुरू होताना लागवड करत असतो तिथं आपण 1.5 ते 2 फूट 3 फूट अशी छोटी रोपं लागवड करायला हरकत नसतात. परंतु विशेष करून आपण पूरबाधित क्षेत्राचा जर विचार केला तर या ठिकाणी पूरबाधित क्षेत्रामध्ये आपण रोपांची निवड फार महत्वाची आहे. त्याच्यामध्ये एक तर काय की ज्या रोपांमध्ये आपण निवड करणार आहे त्या रोपांचा कंद जो आहे त्याला रायझोम असं म्हटलं जातं, तो विकसित झालेला असावा आणि त्याची उंची जी आहे रोपांची ही किमान 4-5 फूट उंचीची रोपं आणि त्या रोपांचं वय हे 1 वर्षापेक्षा जास्त असणं आवश्यक आहे की जेणेकरून तिथं लवकर त्या नवीन जागेमध्ये ती स्थिर होतील आणि त्यांचा वाढीचा काळ आपल्याला पूर्णपणे पुढच्या पूर येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात जोमानं त्यांची वाढ करून घेता येईल. अशा पद्धतीची आपण रोपांची निवड आणि त्याची गुणवत्ता आपण पारखून ही रोपं निवडली पाहिजे. बांबूच्या रोपांची लागवड करण्यासाठी काही विशेष पद्धत आहे का, ती आपण समजावून सांगूया आणि लागवडीसाठी खर्च किती येतो याविषयी सुद्धा सांगूया. की जसं आपल्याला पूरबाधित क्षेत्र म्हटलं की तिथं नदी आली किंवा ओढाकाठ आलं किंवा पाणथळ जमिनी आल्या की अशा ठिकाणी थोडंसं आपल्याला लागवड करत असताना ओळींची दिशा आणि रोपांचं अंतर हे खूप महत्वाचं आहे. साधारण 1 एकरमध्ये नदी पात्रालगत जर आपल्याला लागवड करायचं असेल तर नदी पात्राला समांतर अशी आपल्याला ओळींची आखणी करावी लागेल. शक्यतो आपल्या शेती पीक पद्धतीमध्ये दक्षिणोत्तर ओळी ठेवावं हे शास्त्र सांगतं. पण त्या परिस्थितीमध्ये जर का दक्षिणोत्तर आपल्याला नदी पात्राला समांतर आपल्याला दक्षिणोत्तर दिशा मिळत असेल तर ती घ्यायला हरकत नाही. परंतु जसं नदीचं पात्र आहे त्याला समांतर आपल्याला पहिल्या 2 ओळी तरी घेणं आवश्यक आहे की जेणेकरून पाण्याचा जो विसर्ग असतो हा तिथं आपल्याला त्या समांतर घेतलेल्या ओळींच्यामुळे तिथं मातीचं आणि शेतीच्या पिकांचं नुकसान होणार नाही. अशा पद्धतीनं आपल्याला तिथं नदीला समांतर अशा आपण ओळी निवडल्या की 2 ओळीतलं अंतर हे किमान 14 ते 15 फूट ठेवलं पाहिजे. दुसरं असं की 2 रोपातलं अंतर हे किमान 8 ते 10 फूट असावं. जर का आपण 14 फूट ओळीतलं अंतर आणि रोपातलं अंतर 8 फूट ठेवलं तर साधारण 390 रोपं 1 एकरमध्ये आपल्याला लागवड करता येणार आहेत. आणि याच्यामध्ये लागवडीचा जो खर्च आहे तो साधारण 1 वर्षाचं जे काही आपल्याला बजेट आहे म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये खड्डे खुदाई करणं, रोपांची खरेदी करणं, त्याच्यानंतर मजूर लागणार आहेत, त्याच्यानंतर रासायनिक खतं लागणार आहेत, काही जैविक खतं लागणार आहेत, शेणखत लागणार आहे किंवा असं जे काही वर्षभर आपल्याला जे काही कामगत मेहनत करायची आहे 1 एकरच्या बांबूच्या शेतीमध्ये ही जास्तीत जास्त 60,000 रुपयेपर्यंत तो खर्च जो आहे वार्षिक खर्च पहिल्या वर्षाचा हा अंदाजित त्याचं जे बजेट आहे हे असं 60,000 रुपयेपर्यंत खर्च येऊ शकतो. आपण सुरुवातीलाच सांगितलं त्याप्रमाणे बांबू लागवड केल्यानंतर पहिले 3 ते 4 वर्ष उत्पन्नाची संधी नसते, पण त्यानंतर मात्र उत्पन्नाची चांगली संधी असते. सुरुवातीच्या या कालावधीमध्ये उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून काही आंतरपीक घेता येऊ शकतील का, ती किती वर्षासाठी घेता येतील? हा खूप महत्वाचा विषय आहे की जसं ऊस पिकामध्ये आपल्याला एकाच वर्षामध्ये 1 वर्षानंतर 1.25 वर्षामध्ये आपल्याला पैसे हातात मिळतात, तसं बांबू लागवड आपण करत असताना थोडंसं आपल्याला 3 वर्ष थांबावं लागणार आहे, 4 वर्ष थांबावं लागणार आहे. त्यामुळं आपण जर का आंतरपिकाचं नियोजन केलं पहिल्या वर्षी तर ते फायदेशीर ठरणार आहे. की जसं आता आपल्याला पूरबाधित क्षेत्रामध्ये लागवड करत असताना आपला खरीप हंगाम संपत येतो आणि रब्बीचा हंगाम सुरू होत असतो. तर तो साधारण ऑक्टोबरपासून शेतकरी हे रब्बी हंगामाची तयारी करायला लागतात. तर त्याचवेळी आपल्याला बांबू लागवडीची तयारी करायची आहे आणि 2 ओळीच्या मध्ये जे काही 14 फूट अंतर आहे
त्या रोपालगतचं दोन्ही ओळीतलं जर अंतर आपण बाजूला केलं तर किमान 8 ते 9 फूट ही मोकळी जी मधली जागा आहे 2 ओळीतली, ती आपल्याला हरभरा पीक किंवा अशी काही दुसरी जी हंगामी पिकं आपल्याला घेता येणार आहेत हिवाळ्यामध्ये, ती पिकं आपण घेऊ शकतो. किंवा पहिलं वर्षभरामध्ये आपण तिथं काही इतर पिकं ज्या काही घेता येण्यासारखी आहेत आपल्या भागामध्ये, ती पिकं घ्यायला काहीच हरकत नाही. आमच्या काही शेतकऱ्यांनी ऊस सुद्धा आंतरपीक घेतलेलं आहे. त्याच्यानंतर काही भाजीपाला, कांदा अशी सुद्धा पिकं, मिरची ह्या प्रकारची सुद्धा पिकं काही शेतकऱ्यांनी घेऊन ती यशस्वी केलेली आहेत. वा, म्हणजे ही पण एक चांगली संधी आहे आंतरपिकांच्या माध्यमातून उत्पन्न मिळवण्यासाठी. आता पावसाळ्यानंतर काही विशेष करून पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन करावं लागतं का? ते कशा प्रकारे करणं गरजेचं आहे? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटतं की बांबू हे एक जंगली वनस्पतीच आहे आणि त्याला कशाला खत लागतं, त्याला कशाला पाणी लागतं, ते आपोआपच वाढत असतं. तर मुळात काय आहे की ज्यावेळी आपण बांबूला आपल्या शेतामध्ये लागवड केलेली आहे आणि ती सुद्धा अशा पूरबाधित शेतामध्ये लागवड केलेली आहे, तर त्याची लवकरात लवकर जलद वाढ करून घेणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. आणि त्यासाठी आपल्याला पावसाळ्यानंतरचं व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं आहे की जसं पावसाळा संपलेला आहे, जमिनीतला ओलावा कमी झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तिथं आता शेतामध्ये पाणी द्यायची वेळ आलेली आहे, तर त्यावेळी आपल्याला पाणी व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं आहे की त्याच्यामध्ये पाटपाण्यानं शेतकरी पाणी देऊ शकतात किंवा ठिबक सिंचन करून सुद्धा काही पाणी आपल्याला देता येणार आहे. दुसरं असं की त्याला लवकरात लवकर जलद वाढ करून घेण्याच्या दृष्टीनं आपल्याला रासायनिक खतांचं व्यवस्थापन करावं लागणार आहे. त्याच्यामध्ये काही मिश्र खतं जी आहेत आपली 15-15-15, 18-18-10 किंवा 19-19-19 किंवा 10-26-26 अशा प्रकारच्या ज्या काही मिश्र खतांच्या ज्या खताच्या आपल्याला मात्रा किंवा ही जी खतं आपल्याला बाजारपेठेमध्ये किंवा आपल्या जवळच्या गावामध्ये आपल्याला उपलब्ध होतात, त्या खतांच्या मात्रा ह्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आपण देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ती वरचेवर देणं गरजेचं आहे की जसं आपण ऊस पिकाची लागवड करतो तर ऊसाचं सुद्धा आपण असंच 3 ते 4 वेळा आपण त्याच्या पूर्ण वाढीमध्ये खतांचं व्यवस्थापन करतो आणि त्यावेळी आपल्याला भरघोस असं उत्पादन मिळतं. त्याच पद्धतीचं व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन हे दोन्ही गोष्टींचा जर समन्वय साधला तर बांबूची क्षमतेपेक्षा आपण त्याच्यातून 10 पट आपल्याला उत्पादन वाढवून घेता येणार आहे. बर. सर, आता आपल्याकडे जवळजवळ दरवर्षीच नियमितपणे पूर येतोय, त्यामुळे आता आपण हा पूर ओसरल्यानंतर जरी बांबूची लागवड केली तरी पुढच्या वर्षी पूर येणार या दृष्टिकोनातून जर आपल्याला सज्ज राहायचं असेल तर मग लागवडीनंतर पुढील पावसाळ्यात येणाऱ्या पुरासाठी कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे, ती स्थिती काय असेल, ती समस्या काय असेल, त्याविषयी सांगूया. तर त्याच्यामध्ये काय आहे की आपण आता पूर ओसरल्यानंतर आपण लागवड केलेली आहे. साधारण ऑक्टोबरमध्ये आपली लागवड झाली तर ऑक्टोबरपासून ते पुढच्या जून अखेरपर्यंत हे आपल्या हातातला हा बोनस पिरियड आहे आणि ह्या कालावधीमध्ये त्याला वरचेवर पाणी व्यवस्थापन करणं, त्याच्यामध्ये काही तण नियंत्रण असेल तर ते तण नियंत्रण, बांबूच्या बेटालगत काही तण म्हणा किंवा हे आपण ज्यावेळी खत व्यवस्थापन करतो, पाणी देतो तर तिथल्या ह्या समस्या यायला सुरू होतात, तर त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं. दुसरं असं की बांबू बेटांना मातीची भर लावणं हे एक खूप महत्त्वाचं काम आहे आणि जेवढी आपण मातीची भर लावू आणि त्याच्या आजूबाजूची माती भुसभुशीत करू तेवढे त्याचा जो कंद आहे खाली जमिनीमधला तो धष्टपुष्ट होताना दिसतो आणि एकदा कंद धष्टपुष्ट झाला की त्याच्यातून नवीन फुटवे, जोमानं फुटवे येणारे असतात आणि ते पहिल्या 3 वर्षात दर 1 महिना 1.5 महिन्यांनी हे फुटवे येत असतात आणि ते फुटवे चांगले, दर्जेदार आणि उंच येण्याच्या दृष्टीनं हे खत व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी रासायनिक, जैविक आणि सेंद्रिय पद्धतीनं अशा 3 प्रकारे जर खत व्यवस्थापन केलं तर त्याचे परिणाम खूप सुंदर दिसतात. साधारण आम्ही पाहिलेलं आहे की 12 महिन्यामध्ये आपल्याला 2 ते 4 फूट रोपाची उंची ही आपल्याला जवळजवळ 15 फुटाच्या वर नेता आलेली आहे आणि अशा प्रकारची जर का आपण व्यवस्थापन पद्धत आपण अवलंब केली तर याला पुढच्या वर्षी येणाऱ्या पूर बाधित पातळीच्या अगोदर त्याला लवकरात लवकर मोठं करून घेता येतं. अगदी. आणि पुढच्या वर्षी जो पूर येणार असेल तो पूर येण्यापूर्वीच शेतकरी बांधवांनी काही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे का? जसं की आपल्याकडं जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा मृग नक्षत्र चालू होताना आपल्याकडे पावसाळा सुरू होतो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पाणी व्यवस्थापनासाठी समजा आपण जर का ठिबक सिंचन संच लावलेला असेल तर तो थोडासा आपण बाजूला करून ठेवला, तिथंच बांधावरती त्याला जर का संच तो त्याच ठिकाणी आपण बाजूला करून ठेवला तर ते करावं लागतं. दुसरं असं की
खत व्यवस्थापन जे आहे हे जून नंतर, जसं की तिथं भरपूर पाणी साचायला लागलं जमिनीमध्ये, की तिथं आपल्याला खतं जी आपण व्यवस्थापन करतो ती खतांच्या मात्रा त्याला लवकर लागू पडत नाहीत. तर त्यासाठी आपल्याला सप्टेंबरमध्ये लागवड केली, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये, की ऑक्टोबरपासून ते मे एंडपर्यंत आपले जे काही खताचे निर्धारित डोसेस असतील ते खतांच्या मात्रा वेळेवर देणं आणि ते डोसेस लवकरात लवकर पूर्ण करून मे अखेर आपण खत देऊन त्याचं व्यवस्थापन पूर्ण केलं तर आपल्याला ही काळजी घेता येईल की जिथं आपल्याला पूर येण्याच्या परिस्थितीच्या अगोदर हे सगळं आपल्याला अंमलबजावणी करून घ्यावी लागेल. तर सर, आता ऊस पीक आणि बांबू पीक या दोन्ही पिकांची तुलनात्मक जर आपल्याला चर्चा करायची असेल, विशेष करून उत्पादन, मजूर, खतांचं नियोजन, पाणी व्यवस्थापन आणि एकूणच एका एकरातून किती उत्पादन मिळू शकेल या दृष्टीनं बांबू आणि ऊस यामध्ये तुलनात्मक आपल्याला कशा प्रकारे मांडता येईल? जसं की आपल्याला ऊस पिकामध्ये एका वर्षानंतर उत्पादन मिळतं आणि साधारण आपला काही पूर्व भागातले शेतकरी येथे 50, 60, 70 टनापर्यंत उत्पादन घेतात. पश्चिम भागातले शेतकरी तिथं अति पाऊस येथे असल्यामुळं तिथं काही प्रमाणात एक 30-40 टनापर्यंत ते उत्पादन घेत असतात. तर सर्वसाधारण आपण विचार केला तर एका एकर ऊस पिकातून आपल्याला 1 लाख रुपये ते 1.5 लाख रुपयाचं उत्पन्न ह्या पूरबाधित क्षेत्रातून घेण्याचं उद्दिष्ट हे शेतकऱ्यांनी ठेवलेलं असतं. तर अशा ठिकाणी आपण बांबूची शेती जर केली तर तेवढंच आपल्याला उत्पादन ह्या बांबूच्या शेतीतून आपल्याला घेता येणार आहे. ते कसं की जसं आपण बांबोसा बल्कोआ ही जर लागवड केली, ह्या जातीची जर लागवड केली तर हा बांबू जो आहे बांबोसा बल्कोआ हा वजनानं आणि आकारानं थोडासा मोठा असणारा बांबू आहे. हा साधारण 3 इंचापर्यंत ते 4 इंचापर्यंत जाड होतो आणि त्याची उंची जी आहे ती 40 ते 50 फुटापर्यंत जाते. की जसं आपण एका एकरमधून जे परिपक्व झालेले जे बल्कोआ बांबू जर काढले तर 4-5व्या वर्षी आपल्याला साधारण 40 टन ते 50 टन एका एकरमधून बांबोसा बल्कोआ ह्या जातीचं बांबूचं उत्पन्न मिळायला हरकत नाही आहे. आणि वेगवेगळ्या उद्योगामध्ये हे उत्पादन आपल्याला किमान 3 ते 4 हजार रुपये टन ह्या भावाप्रमाणे आपल्याला शेतकऱ्यांना ते विक्री करता येणार आहे. त्यामुळं ऊसाप्रमाणेच याला सुद्धा तसा भाव मिळण्याची परिस्थिती आता आलेली आहे. वेगवेगळ्या उद्योजकांच्याकडून अशी मागणी होऊ लागलेली की आपल्याला सातत्यानं बांबूचा पुरवठा व्हावा. आपले शेतकरी अजूनही बांबू शेतीकडे उदासीनतेनं पाहतात. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात लागवड नसल्यामुळं अशा प्रकारच्या उद्योगांना सातत्य ठेवून बांबूचा पुरवठा करता येत नाही आहे. ही एक मोठी समस्या आहे सध्याची. दुसरं असं की आपण नगावरती जरी बांबू विकले तर एका एकरमधून बल्कोआसारख्या जातीमधून आपल्याला 2,000 ते 2,500 बांबू एका एकरमधून उत्पादन घेता येणार आहेत. आणि आमच्या शेतकऱ्यांनी मिळवलेला जो भाव आहे तो साधारण किमान 25 ते 30 रुपये एका बल्कोआचा भाव मिळवलेला आहे. तो जास्तीत जास्त 120 ते 140 रुपयेपर्यंत एक बल्कोआची विक्री झालेली आहे. ती वेगवेगळ्या कामासाठी, कोणत्या कामासाठी तो जातोय बल्कोआ त्याच्यावरती त्याचा भाव ठरतो. दुसरी जात आहे बांबोसा टुल्डा. ह्या जातीचं वैशिष्ट्य आहे की त्याचा उपयोग जो आहे तो उदबत्तीच्या काड्या तयार करण्यासाठी उपयोग होतो. तर त्या जातीची सुद्धा लागवड आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते. तर अशा प्रकारचे जे उद्योग आहेत ह्या उद्योगांना लागणारं हे कच्चा माल म्हणून आपण बांबू लागवडीकडं शेतकऱ्यांनी विचार केल्यास निश्चितच ऊसासारखंच यांना शेतकऱ्यांना किमान 75,000 ते जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयाचं एका एकरमधून बांबू शेतीमधून उत्पन्न मिळायला हरकत नाही आहे. फक्त पहिली सुरुवातीची 3 ते 4 वर्ष उत्पादन मिळण्याची शक्यता नाही आहे आणि तिथून पुढे हे पुढची 50 वर्ष आपल्याला दरवर्षी उत्पादन घेता येणार आहे आणि त्या दृष्टीनं हे लागवडीचा विचार करावा. तर सर, आता प्रत्यक्षात अशा प्रकारची बांबूची लागवड जर कोणी केली असेल, कोणा शेतकऱ्यांनी जे प्रयोगशील असतात, प्रगतिशील असतात, अशापैकी कोणी जर केली असेल तर त्यांचं उदाहरण आपण नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना सांगूया, जेणेकरून त्यांना प्रेरणादायी ठरू शकेल. अशा प्रकारची शेती आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे आणि हातकणंगले शिरोळमध्ये काही शेतकरी यांनी लागवड केलेली आहे. त्याच्यानंतर गडिंग्लज तालुक्यामध्ये काही शेतकऱ्यांनी हिरण्यकेशी नदीच्या काठावर लागवड केलेली आहे. त्याच्यानंतर गगनबावडा तालुक्यामध्ये लागवड झालेली आहे. त्याच्यानंतर चंदगड तालुक्यामध्ये नदी काठावरती, ताम्रपर्णी नदीच्या काठावरती लागवड झालेली आहे. आज मितीस जवळजवळ एक 50 ते 100 एकरपर्यंत अशा प्रकारची नदी काठावरची लागवड झालेली आहे. हातकणंगले तालुक्यात इचलकरंजी गावातून आपल्याला टाकवडे रस्त्याला जाताना संजय रघुनाथ खोत हे शेतकरी आहेत. त्यांची जमीन नदीकाठावरचीच आहे आणि क्षारपट जमीन आहे. तर त्यांनी 2011मध्ये लागवड केलेली आहे आणि ते आता गेले 5-7 वर्षापासून उत्पादन पण समाधानकारक घेत आहेत. त्याच्यानंतर कुरुंदवाडमध्ये संजय पटेकरी
नावाचे शेतकरी आहेत. त्यांनी सुरुवातीला 1 एकरची लागवड केली. 1 एकरच्या लागवडीनंतर त्यांचं हे पूरबाधित क्षेत्र जवळजवळ तिथं 12 ते 14 फुटाची पाण्याची पातळी असलेलं ठिकाण आणि तो पूर ओसरल्यानंतर त्यांनी पाहिलं की बांबूच्या बेटांचं फारसं नुकसान झालेलं नाही. तर ही परिस्थिती बघून त्यांनी पुन्हा 1 एकर क्षेत्र वाढवलेलं आहे आणि त्यांची गेल्या वर्षीच दिवाळीच्या अगोदर तोडणी होऊन त्याची विक्री पण झालेली आहे. तर असे काही शेतकरी आता पुढे यायला लागलेले आहेत की त्यांना कळायला लागलेलं आहे की बाबा आपण ह्या क्षेत्रामध्ये बांबू लागवड करण्याशिवाय पर्याय नाही आहे आणि इतर ह्या ऊसासारख्या पिकांपासून आपल्याला जे धोके संभवतात ते बांबूपासून होणार नाही आहेत. आणि जरी पुराची पातळी ही 10 फुटाच्या पुढे जरी गेली तरी तिथं बेटांचं काय फारसं नुकसान होत नाही आहे आणि तिथं आपल्याला समाधानकारक उत्पादन मिळणार आहे. तर सर, एकूणच बांबूविषयी जर विचार केला, मशागत आणि बांबूची देखभाल करणे, मजुरांची उपलब्धता या दृष्टिकोनातून विचार केला तर बांबू पीक हे थोडं सोयीस्कर आहे. मशागतीमध्ये खूप काटेकोरपणे सुरुवातीचा कालावधी सोडला तर थोडंफार कमी जास्त प्रमाणात हा जो तणाव आहे तो कमी करू शकतो. पण बांबू जेव्हा तोडण्यायोग्य होतात त्यावेळेस त्यांची तोडणी ती वेळेतच होणं गरजेचं आहे का? आणि जर तसं झालं नाही तर विक्रीवर काही परिणाम होऊ शकतो का? जसं की शेतकरी आज बांबू शेतीकडे का वळतील तर एकतर मजूर टंचाई खूप मोठी समस्या आहे. दुसरं असं की पूरबाधित क्षेत्रामध्ये आपल्याला चांगलं पीक ऊसासारखं उत्पन्न घेता येत नाहीये आणि म्हणून आपण बांबू शेतीकडे वळतोय. तर जसं की ह्या अशा परिस्थितीमध्ये आपण लागवड केली आणि त्याचं उत्पादन तयार झालं, त्याला 3 वर्ष झालेली आहेत किंवा 4 वर्ष झालेली आहेत आणि त्या ठिकाणी अजूनही बांबूची तोड झालेली नाहीये, तर तिथं आपल्याला काय आहे की जसं इतर पिकांमध्ये आपल्याला मजूर टंचाईची समस्या आहे तसं बांबूला सुद्धा काही बाबतीमध्ये वेळेत तोडणी करणं, त्याच्यासाठी मजुरांची उपलब्धता, ह्या काही समस्यांना तोंड द्यावं लागतंय. तर त्यासाठी आपल्याला फक्त तोडणीपुरतंच मजुरांची व्यवस्था करावी लागणार आहे. इतर मशागतीसाठी पहिल्या 2 वर्षामध्ये आपल्याला जसं की बांबूची बेटं मोठी होईपर्यंतच त्याला काही तण नियंत्रण किंवा मजुरांचा खर्च वाढतो. त्याच्यानंतरचा जो 3ऱ्या वर्षानंतरचा जो खर्च आहे तो 90% मजुरांची गरज तिथं कमी होताना दिसते. आणि बाकी खत व्यवस्थापन हे जर आपण ठिबक सिंचनमधून पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन केलं तर तिथं 90% आपल्याला मजुरांची गरज कमी होते. पुढं फक्त तोडणी करतानाच आपल्याला मजुरांची गरज लागणार आहे. तर तेवढ्या वेळेपुरतं जर का आपण काही स्थानिक तोडणी करणाऱ्या मजुरांना आपण जर का तोडणी केली तरी ती समस्या आपली निराकरण होऊ शकते. काही ठिकाणी काही व्यापाऱ्यांनीच आपल्याकडे मजुरांची व्यवस्था केलेली आहे आणि त्या माध्यमातून ती तोडणी करून आपल्याला त्याची विल्हेवाट लावता येते. जसं की एखाद्या ठिकाणी मजुरी मिळाले नाहीत आणि एखादा प्लॉट तिथला तोडला गेला नाही लवकरात लवकर, तर तिथं काय परिस्थिती असणार आहे? तर जसं की ऊस पीक असेल तर तिथं आपल्याला वेळेत जर का ऊस तुटला नाही तर तिथं आपल्याला त्याची टनेज आणि उत्पादकता घटताना दिसते. तसं बांबूच्या बाबतीत काही फरक पडत नाहीये. बांबू भले तो तोडणीला आलेला आहे आणि पुढे 3-4 महिने 6 महिने जरी तो तुटला गेला नाही तर त्याची गुणवत्ता ही सुधारत जाते आणि त्याच्यामुळं कोणीही खरेदीदार जो असतो तो त्याची गुणवत्ता पाहूनच तो खरेदी करत असतो आणि त्याच्यामुळं बांबू पिकावरती तसा काही फारसा परिणाम होत नाही. कारण बांबू आपण उत्पादन त्याचा जो खोड आहे आणि त्याची जी काठी आहे किंवा त्याचा जो वासा आहे तो आपण उत्पादन घेण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं असतं आणि तो त्याची गुणवत्ता वाढवणं हे आपलं कर्तव्यच असतं. तर अशा वेळी जर का तोड वेळेत नाही झाली तरी काही फारसा फरक पडत नाही आहे. त्यामुळं त्याचं व्यवस्थापन करणं सोपं जातं. ज्यावेळी आपल्याला खात्रीशीर बाजारपेठ उपलब्ध झाले असं समजतं त्याचवेळी आपण ती तोड करावी. नसेल तर ते तसंच पीक शेतामध्ये उभं राहिलं तरी त्याचा काही वाईट परिणाम किंवा इतर पुढच्या पिकावरती काही दुष्परिणाम त्याचे होत नाहीत. वा सर, आता बांबू लागवडीबद्दल अजूनही अनेक गैरसमज शेतकरी बांधवांमध्ये आहेत. ते गैरसमज कुठले आहेत, का आहेत आणि ते कशा प्रकारे आपल्याला दूर करता येतील? हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण 2च प्रकारच्या बांबूच्या जाती पाहतोय. एक आहे ती गुढीपाडव्यासाठी आपण काठी वापरतो आणि दुसरं जे नदीकडेला आपण काटेरी कळक नावाचा जो बांबू आहे की ज्याच्यामध्ये काटे खूप असतात. आपण बांबू हा शब्द जरी उच्चारला तरी शेतकऱ्यांना वाटतं की हा काटेरी बांबूचा आहे.
आणि त्यामुळं एक खूप मोठा गैरसमज आहे. आपल्या भारतामध्ये जवळजवळ 136 जाती आपल्याला बांबूमध्ये दिसतील. त्यापैकीच ही काटेरी कळक नावाची जी जात आहे ही एकमेव काठी असलेली जात आहे. बाकीच्या इतर कुठल्याही जातीमध्ये काठी नाही आहेत. त्यांचं व्यवस्थापन करणं, त्यांचं संगोपन करणं, त्यांना वाढवणं आणि त्याच्यातून उत्पादन घेणं हे इतर कुठल्याही जातींमध्ये तसं खूप सोपं आणि सुलभ पद्धतीनं आपल्याला करता येतं. दुसरं असं की जी मानगा किंवा मेसकाठी जी आहे, ही मेसकाठी जी आहे ही पारंपरिक पद्धतीनं आपल्याकडे लागवड असलेली काठी आहे. आणि आता त्याच्यामध्ये काही बल्कोवा किंवा टुल्डा ह्या ज्या जाती आलेल्या आहेत किंवा न्यूटन्स ह्या जाती आलेल्या आहेत, ह्या टिश्यू कल्चर पद्धतीनं विकसित झालेली मोठ्या प्रमाणात रोपं आहेत. त्याच्यानंतर बियांपासून काही रोपं निर्मिती सुद्धा आता व्हायला लागलेली आहे. त्याच्यानंतर कंदापासून सुद्धा निर्मिती झालेली रोपं आपल्याला पाहायला मिळतात. तर त्याच्यातून पूरबाधित क्षेत्रामध्ये कंदापासून निर्मिती झालेली जर रोपं आपण निवड केली तर ती अतिशय फायदेशीर आणि तिथं तग धरून राहण्याची शक्यता वाढते. आपल्या शेतकरी बंधूंना सगळ्यात जास्त ज्या प्रश्नाची काळजी असते, चिंता असते, ती म्हणजे वेळेत तोडणी होणे आणि वेळेत विक्री होणं गरजेचं आहे. मजुरांची मात्र टंचाई सगळ्यांनाच भेडसावते. ती मोठ्या प्रमाणात आहे आणि कदाचित हे प्रमाण वाढतही जाईल. पण यावर आपल्याला यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून काही तोडगा साध्य करता येईल का? बांबू लागवडीमध्ये यांत्रिकीकरणासाठी कितपत संधी आहे? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे असं मी म्हणतो. एक तर काय आहे की आपल्याला मजूर टंचाई ही खूप मोठी समस्या आहे आणि बांबू तोडून ते स्वच्छ करणं, साफसफाई करणं अशा प्रकारच्या कामामध्ये मजूर आणि हे लागतात त्यावेळी. तर जसं की आपला प्लॉट हा साधारण 3 ते 4 वर्षाचा 5 वर्षाचा असतो, त्यावेळी त्याच्यामध्ये बांबूंची जाडी काही प्रमाणात छोटी असते किंवा काही वेळेत खत व्यवस्थापन किंवा पाणी व्यवस्थापन न केल्यामुळं काही असे खुरटे खुजे बांबू असतात किंवा मोडलेले बांबू असतात किंवा वेडेवाकडे बांबू असू शकतील. तर अशा प्रकारच्या बांबूंना आपल्याला मार्केटमध्ये विक्री करणं थोडंसं अडचणीचं जातं. तर अशा वेळी आपण काय करू शकतो की आपल्याकडचे जे काही गाव पातळीवरती अकुशल मजूर जे उपलब्ध असतात त्यांच्याकडून अशा प्रकारचे बांबूची तोडणी करणं आणि त्याच्यानंतर मग श्रेडर नावाचं एक यंत्र आहे की त्या श्रेडर नावाच्या यंत्रामध्ये आपल्याला असे जे काही बांबू आहेत, जसं की आपल्याकडं एखाद्या वैरणीच्या क्षेत्रामध्ये किंवा डेअरी फार्ममध्ये आपण पाहतो की तिथं कडवाकुट्टीचं मशीन असतं आणि त्या मशीनमध्ये ही उंच वाढलेली जी वैरण असते, ही वैरण आपण कुट्टी करून आपण ती त्या दुधाळ जनावरांना खायला घालतो. त्याच पद्धतीचं हे श्रेडर मशीन जे आहे, साधारण 20 HP 30 HP अशा क्षमतेचे मोठे श्रेडर मशीन्स आता मार्केटमध्ये उपलब्ध झालेले आहेत. आणि असे जे काही जिथं आपल्याला बांबू विक्रीची समस्या आहे की जिथं बांबू विकला जाणार नाही अशी जर शंका असेल किंवा सुरुवातीला आपण 3-4 वर्षानंतर लागवड केल्यानंतर पहिली ज्यावेळी काढणी करतो त्यावेळी आपल्याला दिसतं की तिथं अर्ध्या इंचाचे 1 इंचाचे असे 5-10 फूट 11 फूट 15 फूट अशा उंचीचे जे बांबू असतात की ज्याला मार्केटमध्ये मागणी नाही आहे. तर असे बांबू काय करायचं आणि त्याला मग कधी कधी बाजारपेठ मिळत नाही आहे. तर असे जे बांबू आहेत हे आपल्याला ह्या श्रेडर मशीनच्या माध्यमातून आपल्याला चिपिंग करता येतात, शेडिंग करता येतात. त्याचे छोटे छोटे 5 mm पासून ते 20 mm पर्यंत तुकडे करता येतात आणि एकदा का हे तुकडे तयार झाले की त्याची मग इंडस्ट्रीयल हे रॉ मटेरियल म्हणून याला गणलं जातं. आणि जसं की सहवीज निर्मिती प्रकल्प आहे, पॉवर सेक्टर आहे, त्याच्यानंतर MDF बोर्ड तयार करणारे ज्या फॅक्टरी आहेत तिथं आपल्याला किंवा कोळशाच्या ऐवजी आपण बायोमास बेस विद्युत निर्मिती प्रकल्पामध्ये हे आपल्याला विक्री करता येणार आहे. त्याच्यानंतर जिथं जिथं आपल्याला पेलेट आणि ब्रिकेट जे बायोकोल म्हटलं जातं की शेतीमधून बाहेर पडणारा जो कचरा आहे त्या कचऱ्यापासून आपण ब्रिकेट बनवतो किंवा पेलेट्स बनवतो आणि ते वेगवेगळ्या बॉयलरसाठी एक इंधन म्हणून वापर केला जातो. अशा उद्योगांना हे आपल्याला बांबू चिपिंग किंवा बांबू चिप्स ह्या शेडिंग स्वरूपामध्ये आपण ते पुरवठा करू शकणार आहे. त्याच्यानंतर पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये सुद्धा एक इंडस्ट्रीयल रॉ मटेरियल म्हणून आपल्याला देता येणार आहे. दुसरं असं की पेपर इंडस्ट्री जर का जवळपास असेल तर पेपर इंडस्ट्रीला सुद्धा आपण हे रॉ मटेरियल म्हणून आपण देऊ शकतो. अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीयल सेगमेंटमध्ये या बांबू चिपिंगचा उपयोग आपल्याला करता येणार आहे आणि ते यंत्राकरूनच करणं शक्य आहे. तर ऊस पिकाच्या दृष्टिकोनातून तुलनात्मक विचार केला तर बांबू पिकाचा लागवड खर्च जो आहे तो आणि मशागतीचा जो खर्च आहे तो तसा परवडण्यासारखा असतो, कमी असतो असं आपण म्हणू शकतो. पण सर, यांत्रिकीकरणाचा विषय आल्यानंतर मात्र शेतकरी बंधू भगिनींना हिशेबाची जुळणी आपण कशी करावी किंवा यासाठीचा जो
आगाऊ खर्च आहे त्याचं आपण कसं व्यवस्थापन केलं पाहिजे, ही शंका नक्कीच मनात आली असेल. तर यासाठी शासकीय अनुदानाच्या माध्यमातून काही पर्याय आहे का? जसं की आपल्याकडे बांबू डेव्हलपमेंट बोर्ड हे महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेलं आहे. त्याच्यानंतर नॅशनल बांबू मिशनच्या अंतर्गत काही स्कीम्स, अटल बांबू योजना आहे. त्याच्यानंतर आता राज्य सरकारनं आणलेली MREGS ही एक योजना आहे. तर ह्या योजनांची जी माहिती आहे ती आपल्या तालुका लेवलला, तालुका पातळीवर शेतकऱ्यांनी कृषी विभाग किंवा जिल्हा परिषद किंवा वन विभाग किंवा सामाजिक वनीकरण या संबंधित अधिकाऱ्यांची भेटून ह्या MREGS मधून आपल्याला बांबू लागवड करता येईल का, अटल बांबू मिशन मधून आपल्याला बांबू लागवड करता येईल का, आणि आपल्या तालुक्यासाठी काही उद्दिष्ट असल्यास तर त्याची माहिती ही शासकीय अधिकाऱ्यांच्याकडून माहिती करून घ्यावी आणि त्यासाठी प्रस्ताव सादर करून अनुदान मिळण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही. आता खरं तर ऊसाबरोबरच चंदन, सुबाबूळ, निलगिरी, शिसम, सागवान अशा प्रकारची सुद्धा नगदी पिकं आहेत. वनशेतीमध्ये यांचा पर्याय शेतकऱ्यांसमोर उपलब्ध आहे. पण मग हे सगळे पर्याय सोडून बांबू पिकाचीच लागवड आपल्या शेतकरी बंधूंनी का करावी याविषयी आपण त्यांना समजावून सांगूया. आता आपण जे सुचवलेले जे पर्याय आहेत की जसं वनशेती करायची आहे तर त्याच्यामध्ये चंदन हा एक पर्याय असू शकतो, किंवा सुबाबूळ किंवा ही जी काही झाडं आहेत तर यांची लागवड केली तर आपल्याला अशा प्रकारचं पूरबाधित क्षेत्रामध्ये त्याची लागवड होऊ शकते. परंतु इथं अडचण एक दिसते की जी बांबू आणि ह्या झाडांची जर तुलना केली तर ही सागवान असेल किंवा निलगिरी असेल किंवा सुबाबूळ असेल किंवा ही जी काही चंदन ही जी झाडं आहेत ही झाड त्याला संबोधलं जातं. झाड व्याख्येखाली येणाऱ्या त्या वनस्पती आहेत. बांबू हे गवत कुळातील वनस्पती आहे आणि त्याची जी काही तंतुमय मूळ रचना आहे ही पूरबाधित जमिनीमध्ये पटकन तिथं आपली मुळं प्रस्थापित करून तिथल्या मातीच्या कणांना घट्ट धरून ठेवण्याची क्षमता ह्या झाडवर्गीय वनस्पतींमध्ये कमी असून त्याची तुलना म्हणजे बांबूसोबत केली तर बांबूमध्ये ती प्रचंड मोठी क्षमता आहे. दुसरं असं की बांबू आपण रोप लावल्यानंतर आपल्याला केवळ 4-5 वर्षामध्ये हे उत्पादन द्यायला लागतं. वृक्ष जाती ज्या आहेत, चंदन असेल किंवा सागवान असेल, सागवानचा जो कालावधी आहे की आत्ता आपण रोप लावलं तर त्याचं उत्पादन चालू होण्याचा कालावधी प्रचंड मोठा आहे. 20 ते 30 वर्षानंतर आपल्याला ते उत्पादन देणार आहे आणि त्याच्यामुळं तो एवढा मोठा कालावधी हे शेतकऱ्याला खर्चाच्या दृष्टीनं परवडणारं आहे. तर तसं बांबूमध्ये केवळ 3-4 वर्षामध्येच आपल्याला उत्पादनक्षम करता येतं. दुसरं असं की बांबू ही जगातील सर्वाधिक जलद वाढणारी वनस्पती आहे. दुसरं असं की बांबूमधून आपल्याला सर्वाधिक जैवभार, त्यालाच इंग्लिशमध्ये बायोमास असं म्हटलं जाईल, की जैवभार म्हणजे काय की जमिनीच्या वरती जे काही बांबू बेटामध्ये आपण पाहतो त्याच्यामध्ये खोड आला, त्याच्यामध्ये फांद्या आल्या, त्याच्यामध्ये पानं आली, तर हा जो काही सगळा भाग आहे हा जैवभार, त्याला बायोमास असं म्हटलं जातं. तर बायोमासची निर्मिती किंवा जैवभारची निर्मिती ही बांबू वनस्पतीमधून सर्वाधिक जास्त होताना दिसते. सर्वाधिक जलद गतीनं वाढणारी वनस्पती. ह्या दोन गोष्टींची तुलना जर आपण ह्या कृषी वनशेतीतील वृक्षांच्या सोबत जर केली तर ती याच्यामध्ये स्पर्धेमध्ये कुठंच टिकू शकत नाही आणि त्याच्यामुळं आपण बांबूचा विचार करायला हरकत नाही. दुसरं असं की बांबू हा अत्यंत पर्यावरणपूरक आहे की जसं की तो 33% आपल्याला प्राणवायू, ऑक्सिजन हा जास्त प्रमाणात देतो. आपल्या शेतामध्ये जर का कडुलिंबाचं झाड असेल तर कडुलिंबाच्या झाडातून आपण कडुलिंब का लावतो किंवा वडाचं झाड का लावतो तर त्याच्यातून आपल्याला भरपूर प्राणवायू मिळावा हा आपला उद्देश असतो. चांगली सावली मिळावी आणि नंतर मग आपल्याला कालांतरानं त्याचं लाकूड मिळावं ही अपेक्षा असते. तर तसं बांबू हा जो आहे हा इतर ह्या कुठल्याही वृक्षापेक्षा 33% आपल्याला प्राणवायू जास्त देतो. दुसरं असं की हवेतला जो काही कार्बन डायऑक्साईड आहे, कर्बवायू जो आहे, हा मोठ्या प्रमाणात तो ग्रहण करतो आणि तो मोठ्या प्रमाणात ग्रहण केलेला असल्यामुळं बांबूच्या नसानसामध्ये कार्बन मोठ्या प्रमाणात भरलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्याची ज्वलन क्षमता, उष्मांक प्रचंड मोठा आहे. आपण जर का ऊसासोबत त्याची तुलना केली तर आपण 1 किलो बगॅस घेतला की ऊसाचं चिपाड म्हणता येईल त्याला, बगॅस म्हणजे, तर 1 किलो बगॅसमधून आपल्याला 2200 किलो कॅलरी उष्मांक मिळतो. तर 1 किलो बांबूपासून आपल्याला 4000 किलो कॅलरी उष्मांक मिळवता येतो. तर हा जो काही वाढलेला उष्मांक जो आहे तो त्याच्यामध्ये भरपूर कार्बनचा साठा असल्यामुळं आपल्याला तो मिळवता येतो. तर इतर झाडांच्या तुलनेमध्ये हवेतला कार्बन डायऑक्साईड प्रचंड शोषून घेण्याची त्याची क्षमता असल्यामुळं आणि सर्वाधिक जलद गतीनं वाढणारी वनस्पती असल्यामुळं आपण बांबूलाच प्राधान्य द्यावं.
खरं तर मंडळी, पर्यावरणपूरकतेबरोबरच नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी बांबू हा एक मजबूत पर्याय आहे हे आपल्या लक्षात आलं. पण याबरोबरच वाढत्या उत्पन्नाचं सुद्धा एक मजबूत आणि शाश्वत साधन म्हणून सुद्धा बांबू पिकाच्या लागवडीकडे बघण्यास काहीच हरकत नाही, हे आज आपल्याला या चर्चेतून लक्षात आलं असेल. तर ही महत्वाची माहिती आज आपल्याला बांबू पिकाचे अभ्यासक आणि तज्ज्ञ अरुण वांद्रे सर यांनी दिली. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र परिवारातर्फे त्यांचे मनपूर्वक आभार मानूया. धन्यवाद सर. नमस्कार.